नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सहकार विषयातील दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास या प्रकरणाचा अभ्यास करीत असताना आपण या प्रकरणातील भागीदारी संस्था हा जो घटक आहे त्याचा अभ्यास मागच्या 2 तासिकांपासून सुरू केलेला आहे. भागीदारी संस्थेचा अर्थ आणि व्याख्या आपण बघितलेली आहे. कालच्या तासिकेला आपण भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. त्याचा अर्थ काल मी तुम्हाला नोट्स दिल्या होत्या पाठवून. काही तांत्रिक कारणामुळे मला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये सांगता आली नाहीत. आज मी तुम्हाला कालच्या ज्या नोट्स आहेत किंवा कालचा जो भाग आहे त्या भागावरती व्हिडिओ लेक्चर तयार करून आज पाठवतोय. तो व्हिडिओ पाहून तुम्ही ही वैशिष्ट्ये समजून घ्याल, कारण ती फार सोपी आहे. भागीदारी संस्था म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आल्यानंतर वैशिष्ट्य लिहायला तसं फार कठीण असं काही नाही आहे. तर कालच्या भागावरील व्हिडिओ मी आज तुम्हाला पाठवतोय आणि तुम्हाला या व्हिडिओच्या सोबत नोट्स पाठवणार आहे मी. त्या नोट्स कालच्या ज्या नोट्स आहेत त्याच्या पुढील नोट्स आहेत. त्या नोट्स तुम्ही वहीत लिहून घ्या. तर भागीदारी संस्थेची जी वैशिष्ट्य तुम्ही नोट्समध्ये वाचली त्याबाबतचं स्पष्टीकरण आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी घेणार आहोत. आपण भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये बघू. भागीदारी संस्थेचं पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते आपण बघू शकतो ते म्हणजे भागीदारीची निर्मिती ही करारातून झालेली असते. भागीदारी म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन कोणताही कायदेशीर व्यवसाय सुरू करणे. त्यामुळे 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये करार हा होतो. बोलणी त्यांच्यामध्ये झाल्याशिवाय, त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याशिवाय ते एकत्र आलेलेच नसतात ना. ही जी चर्चा, ही जी बोलणी असतात त्याला करार असं म्हणायचं. अर्थात ती चर्चा, ती बोलणी ही त्यांच्या त्या व्यवसायाशी संबंधित असतात. आपण एकत्र येऊ, आपण अमुक व्यवसाय करू, मग व्यवसाय करताना या पद्धतीनं तो व्यवसाय करू, कामाची वाटणी अशा पद्धतीनं करू आणि व्यवसायाला नफा तोटा जो काय होईल तो अशा पद्धतीनं वाटून घेऊ. बोलणी. तर ही जी बोलणी असतात ह्याला म्हणायचं करार. तर हा भागीदारीमध्ये करार होतो. तो तोंडी किंवा लेखी असू शकतो. आता मी तुम्हाला सांगितलं तो तोंडी करार. पण हाच व्यवसाय सुरू करण्यापूर्वी करार जर कागदावरती लिहिला गेला, अर्थात ते कागद हे त्याला कायदेशीर मान्यता असलेले कागद लागतात. तुम्हाला स्टॅम्प पेपर माहिती असतील तर बघा, तर या स्टॅम्प पेपरवरती ते लिहिलं जातं. म्हणजे शासनानं मान्य केलेले ते पेपर असतात. तर अशा पद्धतीनं जर पेपरवरती, स्टॅम्प पेपरवरती जर व्यवहाराशी संबंधित मगाशी ज्या गोष्टी सांगितल्या त्या लिहिल्या गेल्या तर तो लेखी करार. तर भागीदारीमध्ये लेखी किंवा तोंडी करार केला जातो. हे भागीदारीचं वैशिष्ट्य आहे. अर्थात भागीदारीमध्ये लेखी करार करणं केव्हाही चांगलं, कारण त्या लेखी करारामुळं पुढे जर वाद झाले, भागीदारीमध्ये मतभेद झाले
भागीदारांचं आपापसात बिनसलं तर तो जो करार आहे लेखी, तो त्यावेळी उपयोगी पडतो. म्हणजे कोणाची कर्तव्य काय होती, म्हणजे भागीदारांच्या बाबतीत कोणत्या भागीदाराची जबाबदारी किती होती, कोणत्या भागीदाराने किती भांडवल गुंतवायचं होतं, हे जे परस्पर संबंध आहेत, हे परस्पर संबंध त्या लेखी करारामध्ये असतात. त्यामुळे लेखी करार हा आवश्यक असतो. तोंडी केला तरी चालू शकतो, अर्थात त्या भागीदारांच्या मध्ये असणारं नातं, रिलेशन, त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे ते. पण भागीदारीतील करार हा लेखी स्वरूपामध्ये असणं केव्हाही चांगलं. म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही जर व्यवसाय भागीदारीमध्ये करणार असाल, करायला निघालात, तर तुम्ही करार करताना मात्र तो लेखी करावा, असं या प्रकरणाच्या निमित्तानं मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय. तर हे भागीदारीचं पहिलं वैशिष्ट्य. भागीदारीची निर्मिती करारातून होत असते. भागीदारीचं दुसरं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो ते म्हणजे भागीदारीची नोंदणी. नोंदणी याचा अर्थ तो व्यवसाय करायला, भागीदारीमध्ये जो व्यवसाय केला जाणार आहे तो व्यवसाय करायला शासनाची मान्यता, कायदेशीर मान्यता घेणं, याला म्हणायचं नोंदणी. शासन दरबारी त्या व्यवसायाची नोंद आणि तो व्यवसाय भागीदारीमध्ये केला जाणार आहे याची नोंद ही केली गेली तर त्याला म्हणायचं भागीदारीची नोंदणी झाली. अर्थात भागीदारीची नोंदणी करणं सक्तीचं नाहीये. तुम्ही भागीदारीची नोंदणी केलीच पाहिजे असं काय नाहीये. जसं भागीदारीचा करार केलाच पाहिजे असं नाही. तो तोंडी चालेल, लेखी चालेल. तसंच हे पण आहे, भागीदारीची नोंदणी करायलाच पाहिजे असं नाही, पण केली तर भविष्यात ती चांगली. भविष्यामध्ये मगाशी म्हटलं तर भागीदारांच्या मध्ये आपापसात बिनसलं, काही व्यवहारांच्यावरून भागीदारांच्या मध्ये वितुष्ट आलं, वाद झाले, तर अशा वेळी ती नोंदणी असणं केव्हाही चांगलं. कारण ज्या भागीदारावरती अन्याय झालेला असेल की ज्या भागीदाराची फसवणूक झाली असेल, समजू आपण, त्याला कोर्टात वगैरे दाद मागता येते नोंदणी झाली असेल तर. कारण तो व्यवसाय शासनानं मान्यता दिल्यानंतर चालवला जात होता, शासनाची मान्यता होती त्या व्यवसायाला, असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळे तक्रार करायला, कोर्टामध्ये दाद मागायला, न्याय मागायला भागीदारीची नोंदणी केली की संधी मिळते. महाराष्ट्रामध्ये भागीदारी संस्थेची नोंदणी जर करायची असेल तर ती केली जाते. महाराष्ट्रामध्ये भागीदारी संस्थेची नोंदणी सक्तीचं आहे, पण काही लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करतात ना, त्याची काय नोंदणी केलेली असते असं नाही. ही वस्तुस्थिती आहे, हा माझा पण अनुभव आहे. पण काही प्रमाणात, म्हणजे काही प्रमाणात नव्हे, बऱ्याच प्रमाणात भागीदारीची नोंदणी केली जाते. मगाशी म्हटले जी कारणं तुम्हाला सांगितली, ती कारणं जर किंवा ज्या समस्या भागीदारीतून निर्माण होतात त्या जर टाळायची असतील तर नोंदणी आवश्यक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर भागीदारी संस्थेची नोंदणी करायची असेल तर भारतीय भागीदारी कायदा 1932 आहे, या कायद्यानुसार ही नोंदणी केली जाते. म्हणजे नोंदणी करणं सक्तीचं तसं नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये सक्तीचं आहे. आणि जर नोंदणी करायचीच असेल तर ती भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार करावी लागते. आणि ज्या भागीदारी संस्था या नोंदणीकृत आहेत त्यांची नोंदणी ही भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार झालेली असते. हे भागीदारी संस्थेचं दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे भागीदारांची संख्या. भागीदारीमध्ये किती भागीदार असतात, जे लोक व्यवसाय सुरू करतात हे किती लोक असतात, किमान किती लोक असायला पाहिजेत भागीदारीमध्ये, तेव्हा भागीदारी अस्तित्वात येते. आणि जास्तीत जास्त किती असले पाहिजेत,
तेव्हाच ती भागीदारी संस्था ठरू शकते, तेव्हाच तिला भागीदारी संस्था म्हणता येतं. तर भागीदारीमध्ये किमान 2 व्यक्ती या असतातच. म्हणजे भागीदारांची किमान संख्याही 2 असते, असायलाच हवी, तेव्हाच ती भागीदारी. एक व्यक्ती असेल तर ती भागीदारी नाही. तुम्हाला माहिती आहे, ती व्यक्तिगत व्यापारी संस्था झाली. भागीदारी याचाच अर्थ साधा सरळ आहे, तो म्हणजे 2 व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय करायला पाहिजे, तेव्हा ती भागीदारी. त्यामुळे किमान भागीदारीतील भागीदारांची संख्या ही 2 असते. मग जास्तीत जास्त किती लोक एकत्र येऊ शकतात भागीदारीमध्ये? अर्थात त्याला या भागीदारी कायद्यानुसार, म्हणजे मगाशी म्हटलं ना तुम्हाला, भारतीय भागीदारी कायदा जो आहे 1932 साली संमत झालेला, त्यानुसार जास्तीत जास्त 50 लोक. 51वा चालत नाही, मग ती भागीदारी संस्था त्याच्या संज्ञेत ती मोडत नाही. मग ती वेगळ्या व्यवसाय संघटन प्रकारात जाऊ शकते. 51वा चालत नाही. म्हणजे नोंदणी जर भागीदारी संस्थेची केली जाणार असेल आणि 1932च्या कायद्यानुसार ती नोंदणी केली जात असेल, तर जास्तीत जास्त 50 लोक तुम्ही त्या करारामध्ये, म्हणजे त्यांची नावं त्या करारामध्ये लिहू शकता. 51वा जो आहे, 51 नंबरचा जो किंवा जे नाव असेल ते नाही चालणार, मग ती भागीदारी संस्था नाही म्हणता येणार त्याला. तर भागीदारीमध्ये भागीदारांची किमान संख्या 2 आणि कमाल 50 लोक एकत्र येऊ शकतात. हे भागीदारीचं वैशिष्ट्य आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. भागीदारीचा व्यवसाय, कोणता व्यवसाय भागीदारी संस्थेच्या माध्यमातून केला जातो? भागीदारीमध्ये कोणता व्यवसाय करता येतो? भागीदारीमध्ये कोणताही व्यवसाय करता येतो, फक्त तो व्यवसाय कायदेशीर असला पाहिजे. इलिगल, बेकायदेशीर व्यवसाय करता येत नाही. म्हणजे नोंदणी जर करणार असलो आपण, तर त्या नोंदणीमध्ये भागीदारी ही जी व्यवसाय संघटना जी स्थापन केली जाते, त्या व्यवसाय संघटनेचा कोणता व्यवसाय असणार, कोणता व्यवसाय ती भागीदारी संस्था करणार आहे, हे त्या अर्थात ते करारामध्ये आणि त्या नोंदणीच्या वेळी ते सांगावं लागतं. करारामध्ये ही गोष्ट नमूद असते. त्यामुळे साहजिकच नोंदणी करताना जो तो अधिकारी असतो, नोंदणी अधिकारी, त्याच्या ती गोष्ट निदर्शनास येते आणि तो बघतो तो व्यवसाय कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे. आहेत ना बेकायदेशीर व्यवसाय, स्मगलिंग बेकायदेशीर व्यवसाय, हातभट्टीची दारू पाडणं किंवा हातभट्टीच्या दारूची निर्मिती बेकायदेशीर व्यवसाय, किंवा काही जुगार वगैरे असतात बेकायदेशीर व्यवसाय, ते नाही चालत. कायदेशीर व्यवसाय, व्यवसायाला लागू असणारे सगळे कायदे त्या व्यवसायाला लागू पडायला पाहिजेत, असा जो व्यवसाय त्याला म्हणायचं कायदेशीर व्यवसाय. किराणा मालाचं दुकान कायदेशीर व्यवसाय. तुम्हाला मोठं हॉटेल काढायचं आहे का, 3 स्टार 5 स्टार, कायदेशीर व्यवसाय. तुम्हाला एखादं मोठं थिएटर, नाटकाचं थिएटर म्हणा, पिक्चरचं थिएटर म्हणा, सुरू करायचं आहे का, कायदेशीर व्यवसाय. तर अशा प्रकारचे जे व्यवसाय आहेत, हे व्यवसाय तुम्हाला सुरू करता येतील. किंवा भागीदारीमध्ये कायदेशीर व्यवसायांनाच मान्यता असते. तर भागीदारीचं हे एक वैशिष्ट्य आहे. आणि आजच्या या पिरियड पुरतं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो भागीदारीचं, ते म्हणजे भागीदारीमध्ये मालकी जी असते ती संयुक्त असते, जॉईंट ओनरशिप असते. जेवढे भागीदार तेवढे सगळे मालक. म्हणजे 4 लोकांनी एकत्र येऊन भागीदारी संस्था सुरू केलेली असेल, तर ते 4ही मालक असतात. कोणी किती पैसा व्यवसायामध्ये गुंतवलेला आहे तो नंतरचा भाग, पण करारामध्ये 4 नाव आहेत ना, मग 4ही लोक भागीदार असतात. तर त्यामुळे भागीदारी संस्था ही त्या सर्व भागीदारांची असते, म्हणून मालकी संयुक्त समजली जाते. आणि त्यामुळे हे जे
भागीदार असतात, या भागीदारांना त्या भागीदारी संस्थेच्या मालकीची जी काय मालमत्ता असेल, ही मालमत्ता वैयक्तिक कारणासाठी वापरता येत नाही. त्या व्यवसायामध्ये जे काय आहे, म्हणजे जी मालमत्ता आहे, इमारत असेल, त्या व्यवसायासाठी घेतलेली बांधलेली जमीन असेल किंवा इतर काही फर्निचर वगैरे या सगळ्या गोष्टी असतात, या एखाद्या भागीदाराला आपल्या घरी नेऊन वापरता येत नाही किंवा त्या भागीदारी व्यवसायाच्या जमिनीवर आपलं काहीतरी येऊन करायचं काम, तसं नाही करता येत, कारण ती त्याची वैयक्तिक प्रॉपर्टी नसते, ही सगळ्या भागीदारांची ती असते. तर भागीदारी संस्थेमध्ये मालकी जी असते ही संयुक्त असते. तर आजच्या तासिकेला आपण ही 5 वैशिष्ट्य बघितले, अतिशय सोपी आहे. भागीदारी अगदी 5 वाक्यामध्ये जर सांगायचं झालं तर भागीदारी संस्थेची निर्मिती करारातून होते. भागीदारी संस्थेची नोंदणी ही भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार केली जाते. भागीदारीमध्ये किमान 2 सदस्य असतात, जास्तीत जास्त 50 सदस्य असू शकतात. भागीदारीमध्ये कोणताही व्यवसाय करता येतो, फक्त तो कायदेशीर असला पाहिजे. आणि भागीदारीमधील सर्व भागीदारांची त्या व्यवसायावर मालकी असते आणि ती सारखी असते. याचाच अर्थ मालकी ही संयुक्त असते. तर अशा प्रकारे ही 5 वैशिष्ट्य तुम्ही हा व्हिडिओ पाहून समजून घ्या. पुस्तक वाचा, दिलेल्या नोट्स ज्या काल दिलेल्या आहेत तुम्हाला त्या वाचा, म्हणजे तुमच्या हा भाग जो आहे, 5 वैशिष्ट्य आहे ती लक्षात राहायला मदत होऊ शकेल. धन्यवाद.